नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात गणपती बाप्पा येण्याची पूर्वतयारी आमची अशा पद्धतीने चालू होती आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट म्हणजे हे जे डेकोरेशन आहे ह्याचं पूर्ण डोकं माझ्या भावाने लावलेलं आहे। म्हणजे जो तुम्हाला दिसतोय बाय करतोय तो माझा भाऊ आहे, म्हणजे माझ्या काकांचा मुलगा आहे। तो काकांचा मुलगा जरी असला म्हणजे आम्ही सगळे एक एक आहोत, पण आम्ही जेवढे पण आहोत तेवढे सख्या भावाच्या वरती आहे आमचं रिलेशन आणि अजूनसुद्धा आमचं कुटुंब हे एकत्र आहे। असे कोणते पण कार्यक्रम असले की आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र येऊन ज्यांना जितकी मदत करता येईल तेवढे मदत करतो। तर तुम्ही बघू शकतात हे सर्व डोकं वैभवने लावलेलं आहे आणि आम्ही फक्त कलरिंग वगैरे करायला त्याच्या हाताखाली जे थोडंफार काम करायचं होतं त्याच्यासाठी आम्ही त्याला हेल्प केलेली आहे। तुम्ही बघू शकता मी इकडे कलर करते, इकडे माझ्या दोघी बहिणी आहेत त्यासुद्धा काम चालू आहे, नंतर तुम्हाला त्या पण व्हिडिओमध्ये दिसतीलच। आणि हे जे आहे हे सगळं डेकोरेशन वैभवने पुठ्ठ्याचं केलेलं आहे। जे आपले फ्रीजचे पुठ्ठे टीव्हीचे पुठ्ठे उडतात त्याचं त्याने पूर्ण मेजरमेंट काढून सगळं त्याने केलेलं आहे। त्याच्यानंतर हे जे खाली पेपर दिसत आहेत न्यूजपेपर, त्याने न्यूजपेपरने रोल आधी बनवून घेतले आणि अशा पद्धतीने त्याने सगळं तयार केलेलं आहे। त्याने हत्तीसुद्धा तयार केलेले आहेत, जे करण्यासाठी त्याला 15 दिवस आधी तयारी करायला लागली। म्हणजे तो 15 दिवसापासून तयारी करत होता। ही सर्व त्याची पूर्वतयारी 15 दिवसाआधीपासून चालू होती। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पूर्ण माझी फॅमिली कामाला लागलेली होती। ह्या माझ्या काकांच्या मुली आहेत, हे सुद्धा माझ्या काकांचेच मुलं आहेत। जरी हे काकांची मुलं असले तरीसुद्धा आम्ही सख्खे बहीण भावाच्या वरती आमचं रिलेशन आहे। म्हणजे कोणते पण कार्यक्रम काही असो आम्ही एकमेकांना खूप जास्त सपोर्ट करतो आणि एकत्र येतो। आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचं मंदिर रेडी झालेलं होतं। बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशी पहाटे 4 वाजेपर्यंत हे काम केलेलं आहे आणि मंदिर पूर्ण रेडी झालेलं आहे। तरी थोडं बाकी होतं काही, ते दुसऱ्या दिवशी वैभवने करून घेतलं आणि इकडे आमचे बाप्पा आलेले आहेत। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे स्वस्तिक वगैरे काढायची तयारी चालू आहे आणि त्याच्यानंतरून गणपती आला, हा माझा सगळ्यात मोठा गणपती आला, माझा सख्खा भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ। गणपतीचा जय जयकार। एकदम परफेक्ट ठेवला आमच्या दादाने गणपती आणला। हां बघून घे। हां झालं। अशा प्रकारे आमचे गणपती बाप्पा वाजत गाजत आले आणि नंतर विसर्जनाची तयारी चालू झाली। तुम्ही बघू शकता शेवटच्या दिवशी विसर्जनाची तयारी चालू झाली आणि हे आम्ही इकडे सत्यनारायणची पूजा होती। काय झालं 7व्याच दिवशी विसर्जन करावं लागलं, घरात थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी घरची लेक आहे म्हणजे जावयांच्या हातून विसर्जन करून घेतलं। मग त्या दिवशी घरात थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणजे पूजा वगैरे पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर गावावरून फोन आला आणि मग आम्हाला ब्राह्मणाने त्याच दिवशी विसर्जन करून घ्यायला लावलं आणि तुम्ही बघू शकता आम्ही विसर्जनाची इकडे तयारी चालू झाली आहे। अशा प्रकारे आम्ही दोघांनी मिळून आणि आम्हाला एक तो खालचा दादा मदतीला आला आणि अशा प्रकारे आम्ही विसर्जन करून घेतलं। आता गणपती बाप्पा त्यांच्या गावाला चाललेले आहेत, करमत तर नाहीच आहे, पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।